राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। कुंडली कवरदा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय, आदिमाया शक्ति मुक्ताई माते की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9 आणि शेवटून दुसरा श्लोक 33वा श्लोक। किम पुनर्ब्राह्मण्या पुण्या भक्त्या राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोक हिम प्राप्य भजस्व माम। तरी झड झडोनी वैलानी ये भक्तीची वाटेला, तरीच पावशील अव्यंग निजधाम माझे। कैलासवासी राजेश मुकुंद काठे, राकेश मुकुंद काठे, दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी आपल्यातून निघून गेलेले आहे। वास्तविक पाहता देह जात असतो, जीव कुठंच जात नसतो। 83,99,999 मध्ये जायचं का या मनुष्य देहामध्ये आपलं येऊन कल्याण करू नये, जन्म मरणाचा फेरा चुकवायचा हाच फक्त विषय आहे। खरं जगणं या जीवाचं असणं हे या मनुष्य योनीमध्ये आहे। नुसतंही मुक्त होऊन काय, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वारंवार हा मार्ग सांगण्यासाठी मी नेहमी असो। तर आज बघा आता किती वय होतं बाळाचं, मुलाचं किती वय होतं? 30। असं मी ऐकलं की 5-6 वर्षाचा असल्यापासूनच जे काय सुरू झालं। आज विचार करा, नाही म्हणताना तरी पण अजून 25 वर्ष काढून 30 पूर्ण केले। म्हणायला गेलं तर म्हणतो आता हे वय जायचं आहे का आपण म्हणतो, पण विचार जर करायला गेलं, साधू संतांचं जर मत बघायला गेलं तर आम्हाला याचा विचार करावा लागेल। नक्की जाण्याचं वय कोणतं आहे? जाण्याचं वय फिक्स आहे का? आज खरा दुःखाचा प्रसंग आज त्या आईवरती आला असेल, म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, कारण हे सगळं तिच्यासाठी आहे। तिच्यासाठी हा खरा विषय आहे। फक्त तिच्यासाठी का? कारण सध्या भविष्यामध्ये अशा प्रकारचे प्रसंग जे आहेत ते आपल्या सगळ्यांवरती येऊ शकतात। मग आता काय करायचंय? म्हणून ते म्हणतात झड झडोनी वैलानी, ह्याला उपाय फक्त एकच आहे, भक्तीचा मार्ग। तो पण नेमका आणि इथंभूत पाहिजे, जो ह्या वेळेला कामाला यायला पाहिजे। आमची मनमानी करून चालणार नाही।
कोणता हा मार्ग आहे, हा मार्ग समजून घेण्यासाठी, हा मार्ग तुम्हाला सगळ्यांना कळावा, निमित्त हे एकच आहे. नाही तर कोणाला कोणाच्या घरी जायला अजिबात वेळ नाहीये. हे उरकून गेल्यानंतर तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही. आणि ही गोष्ट कोणाच्याही आयुष्यामध्ये होऊ शकते. आम्ही तयार आहोत का? तयार नसेल तर मग सोल्युशन काय? ह्याच्यासाठी यांचा अट्टहास म्हणून हे एवढे जे आहेत हे नामधारक इथे बोलवायचं कारण काय, हे त्यामागचं कारण आहे. जरा समजून घ्या नेमकी हा विषय काय आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण देवांचं आणि साधू संतांचं चिंतन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदास स्वभाय जोजी. आत्मरूप गणेशो केले या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारुनी. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन पायी राखावे बांधून. तुका म्हणे वाटे आता नको कुटो देऊ पाटे. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, ह्या संतांची कृपा. हे खरे संत आहेत जे तुम्ही त्यांची नावं ऐकली पण नसतील. संतांच्या काळामध्ये कधीच संतांचा उदो झाला नाही. संतांना प्रत्येक वेळी त्रासच भोगायला लागलेला आहे. खूप भाग्यवान आहे ती मंडळी जी संतांच्या काळामध्ये होती आणि ज्यांनी हा मार्ग समजून घेतला. मी स्वतःलाही खूप भाग्यवान समजतो. कल्याण डोंबिवली मध्ये या संतांनी जो काय प्रसार केला, आज बाबू दादा आणि वाघ्या दादा, विचार करा काय त्यांनी त्यावेळेला कष्ट घेतले असतील. आज थोडस जर इकडे तिकडे घेतलं, कोण काय बोललं वगैरे तर आम्ही डिस्टर्ब होतो, आम्ही माघार घेतो, कुठेतरी इकडे जावं तिकडे जावं असं आम्हाला वाटतं. विचार करा. आणि आज हा मार्ग पोचवण्यासाठी बघा त्यांचे किती प्रयत्न होते. हे संत माझ्या भाग्यामध्ये आले म्हणून आज हा जो काय दुःखाचा प्रसंग आहे बघा, काय त्या आईचं काहीच असेल. विचार करा, जिचं गेलेलं आहे त्यांनाच कळतं. ज्यांच्यावरती हे बितून येतं ना त्यांनाच कळतं, नाहीतर कोणाला कळणार आहे काय रे गेल्याला. आज विचार करा, कोणावरती अशा प्रकारचा प्रसंग उद्भवू शकत नाही. सांगा, अशा प्रकारचं लेकरू जाणं किती दुःख आहे, किती दुःख आहे. ह्याच्या पलीकडे तर अजून कितीतरी दुःख आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती कोणतं दुःख आहे? जन्मामरणाचा तर विषय इथे सांगावा का हाच प्रश्न आहे. कारण एवढं दुःख त्या आईला झालेलं असेल. सांगा ना, सोल्युशन काय? सोल्युशन काय आहे? हा प्रसंग कोणावरती पण ओढवू शकतो, कोणावरती सुद्धा ओढवू शकतो. आज आपण ग्रुपला आहोत ना एससीकेच्या. बघा आता हे झाल्यानंतर किती कालच एक झालं. हे झाल्यानंतर बघा अजून 2-3 होऊन गेले असतील. आधी काहीच आता पता नव्हता. आता ग्रुप आल्यानंतर थोडस तरी कोणी गेलं तरी लगेच समजतं. विचार करा ना, आहे का? किती दुःख. मग या दुःखाचं सोल्युशन काय? किती दुःख. आज त्या आईला वाटत असेल किती मी दुःखी असेल. असंच आहे. पूर्वी एका काही झालं होतं,
म्हणजे मी किती दुःखी आहे बघ, माझे लेकरू गेलं, माझे नवरा गेला, माझी बहीण गेली, कोणच नाही, मी एकटीच राहिली, मी किती दुःखी. सांगा ना, मी किती दुःखी. महाराज मला सांगा. महाराजांनी सांगावं, या जगात सुखी कोण आहे. बघा ना, कधी समर्थाने लिहिलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, कधी लिहिलेलं आहे. आज सुद्धा तिच्या हातामध्ये तांब्या दिला आणि तिला सांगितलं, जा शोध घे, ह्या तांब्यामध्ये तांदूळ घेऊन ये, त्यांचे तांदूळ फक्त घे जे सुखी आहेत, ज्यांच्या घरामध्ये कोणी गेलेलं नाही ना त्यांच्यातलं मला तांदूळ दे, ते तांदूळ फक्त या तांब्यामध्ये घेऊन ये. किती किती फिरली असेल, मी दुःखी आहे, मी दुःखी आहे, कोण दुसरं दुःखी आहे, मी दुःखी आहे सध्या, दुसरं कोणीच दुःखी नाहीये. घर 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 फिरली. परिणाम आज जर फिरायला गेली तर, आज जर फिरायला गेली तर 70 ते 80% कोरोनामध्येच सांगतील. कोरोनामध्ये माझं हे गेलं, कोरोनामध्ये माझी ती गेली, तो गेला, आता काय. पण आज किती वर्ष झाली हो कोरोनाला जाऊन, तरी बघा आम्ही किती रिलॅक्स झालो. जसं आता आपल्याला वाटतंय आम्ही मरणारच नाहीये. काय मार्ग आहे, काय मार्ग आहे. खूप फिरून आली ती, खूप फिरून आली ती, आणि तांब्या तशाच्या तसा रिकामा. आणि मग त्यावेळी तिला कळलं, त्यावेळेला तिला कळलं, मी नुसती नाही, हे सगळं आपलं वाटतं, हे सगळे फिरताना दिसत आहेत, सगळे सुखी आहेत. आपल्याला वाटतं मोठी मोठी माणसं आले तर अशात 2.5 - 3 करोडच्या गाड्यामध्ये फिरतायत, त्यांच्या सोबत आजूबाजूला माणसं काय जगतात ते ना, किती छान जगत असतील ते, असं आपल्याला वाटते. बघा ना, काही काहींची किती मोठी मोठी घरं आणि काय काय त्या घरांची सजावट. आता 4-5 दिवसापूर्वी मी ऐकलं, 1.5 करोडचे पोपट, 1.5 लाखाचे पोपट घरामध्ये, 1.5 लाखाचे पोपट असे. ते पण 100-150 पोपट असेल. विचार करा तुम्ही, काय आमची क्रेज आणि कुठं आमचं चालू आहे. विचार करा. आलं का लक्षामध्ये. वाटतंय तुम्हाला यांच्याकडे बघून की काय हे श्रीमंती आणि कसे आपण. मी तुम्हाला सांगतो, हे साधू संत माझ्या भाग्यामध्ये आले म्हणून मी तुम्हाला सांगतो की सुखाचा खरा मार्ग माझ्याकडे आहे. मला दुसरा पर्यायच नाहीये. 3 वर्षापासून या व्यासपीठावरती मी बडबड करतोय. आलं का लक्षामध्ये. या दुःखाचा मार्ग आहे का माझ्याकडे. सांगा ना. प्रथम दुःख म्हणजे हे जे काय घडलंय, तशा प्रकारचा प्रसंग माझ्यासोबत होऊ शकत नाही का. आज यदा कदाचित त्या ठिकाणी मी असू शकत नाही का. आज 2-3 महिन्यांनी का होईना, लगेच का होईना, हा प्रसंग माझ्यावरती येऊ शकत नाही का. मग आज मी तयार आहे का नाही यासाठी. तुम्हाला सांगतो मी, माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आज या गोष्टीला मला तयार राहावंच लागेल. बघा आता दिसायला पेने, मी तुम्हाला सांगतो ही आजचीच, आज 11 तारीख, आज या माझ्या मुलीला 4 महिने झाले. आज या माझ्या मुलीला 4 महिने झाले. आपण समजू वर्षभर होईल, वर्षानंतर वाढदिवस होईल, 3-4 वर्ष उलटतील, प्ले ग्रुप नर्सरी चालू होईल, ज्युनियर किनियर सिनियर नंतर चालू होईल, 7-8 वर्षानंतर पहिलीला ऍडमिशन. पुढे अशी जात राहील, जाईल नाही जाईल काही माहिती नाही. जसं आहे तशा प्रकारे पुढे जात राहील. उपवर होईल, 15-16 वर्षामध्ये 10वी गाठेल नाही गाठेल, वयाची 17-18 वर्ष होतील, 12वी पास होईल, काय शिक्षण होईल नाही होईल माहिती नाही. लग्नाचा प्रसंग येईल. लग्नाचा प्रसंग झाल्यानंतर तुमच्यासारखंच ज्याला वरलं त्याच्या घरी नांदायला जाईल. लेकरू होईल नाही होईल, असं जा पुढे माझ्या वयाची होईल. बघा, तिला मी 4 महिन्याच्या मुलीला मी माझ्या वयापर्यंत घेऊन आलो. बघा काय आमचे विचार असू शकतात. जाईल पुढे 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 तुमच्यासारखीच मुलं झाली असेल, मुलांचं शिक्षण ते पुढे होईल, त्यांच्या लग्नाचा प्रसंग येईल. आलं का लक्षामध्ये. नंतर काय 50-55 वय होईल. पुढे तशा प्रकारे 60-70 माझ्यासोबतही तेच होणार आहे. काय होईल माहिती नाहीये.
आणि 60-70 वर्ष जी काय आहे भाग्यामध्ये लिहिलेली आहे, आलं काल जितनी चावी भरी रामने उतना चरे किलो ना, काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा कोणी माय बाप, उपजला प्राणी न राहे संसारी, बैसला शेजारी काळ उसा, पाहता उंदीर घेऊन जाईल भोका, तैसा काळ नेत असे लोका. विचार करा, काय वय पकडू मी तिचं जाण्याचं, सांगा ना मला, काय वय पकडू मी? 70, 75? मी तुम्हाला हे फेक सांगितले, 1 वर्षाची होळी, नंतर मी पुढे पुढे तुम्हाला सांगत गेलो. ह्याच्यामध्ये सुद्धा कधी पण काही होऊ शकतं, ह्याच्यामध्ये सुद्धा कधी पण काही होऊ शकतं. काय सांगता येतंय, काय सांगता येतंय? आज 5 वर्षाचा असताना बघा इथपर्यंत पोहोचला, एवढं तरी आईला मिळालं. आलं का लक्षामध्ये? तेवढं मिळेल नाही मिळेल? हा, आज माझंही वय 36 आहे. एवढंही वय माझ्या भाऊजींनी गाठलं होतं का नाही गाठलं मला नाही माहिती, आठवत त्यांचं वय त्यावेळेला किती होतं. आलं का लक्षात? पसारा आटपला. तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला वाटतंय मी महाराज आहे, आलं का लक्षामध्ये? इथं कोणाचीही सुटका नाही. जे दुःख पदरामध्ये आलेलं आहे ते दुःख सहन करण्याची, ते प्रारब्ध भोगण्याची आमची कॅपॅबिलिटी आहे का? विचार करा. आम्हाला तयार राहावं लागेल. आज त्या आईंना जर या दुःखापासून दूर व्हायचं असेल, असंच जर दुःख पुढे येत असेल, त्या दुःखाला त्या तयार आहेत का? ते तयार होण्यासाठी हे सगळं आहे. यदा कदाचित ही वेळ तुमच्यावरती, ही वेळ आपल्यावरती सुद्धा येईल. तुम्ही म्हणता ना, अरे म्हणे त्याचा तुझ्या शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आलं का लक्षामध्ये? पुढे आम्ही सुद्धा जाणार आहोत. यासाठी मग आता आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत. बघा, कोणतरी आमच्या जवळचा सखा निघून जाईल, जसं प्रारब्ध असेल तशा प्रकारे, किंवा यदा कदाचित हा प्रसंग आमच्यावरतीच ओढवेल. आम्ही तयार आहोत का? किती दुःख आहे बघा. मग आम्ही क्लिअर आहोत, आम्ही क्लिअर आहोत. काय मार्ग आहे, काय मार्ग आहे? कोणाला दुःख नाही, कोणाला दुःख नाही. आज बघा 2019 सालचा प्रसंग, हरिभक्ती परायण गुरुवर्य एकनाथ महाराज म्हात्रे, माझे मोठे काका, जे माझं अस्तित्व आहे, आजपर्यंत त्यांच्याविषयी मी कधीच बोललो नाही, पण या व्यासपीठावरती मी ज्या संतांमुळे आहे मी त्यांच्याविषयी बोलीन. पण त्यांना सुद्धा नामस्मरण होतं. त्यांची पुण्यतिथी होती, त्यांची पुण्यतिथी होती. प्रकाश महाराजांचा कार्यक्रम चालू होता. मला इकडून खुणवतायत, चल हे बाहेर ये, बाहेर ये. मला काय कळेना काय नेमकी झालेलं आहे. त्यांना माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल. आलं का लक्षामध्ये? 3-4 वेळा खुणवलं, म्हटलं नेमकी काय झालंय. आलो मी तसाच बाहेर आणि मला कळलं माझे भाऊजी, माझ्या बहिणीचे मिस्टर यांची तब्येत बिघडलेली आहे, लवकर तिकडे जायला लागणार आहे. तसंच सोडून मी घरी गेलो आणि घरी गेल्या गेल्या पाऊल टाकतो ना टाकतो तर लगेच फोन आला, नाही म्हणे ते नाहीये. हे का मी बोलतोय? जो प्रसंग ह्या माऊलीवरती आलेला आहे तो प्रसंग माझ्या माऊलीवरती येऊन गेलेला आहे, म्हणून मी बोलतोय. आम्ही तयार आहोत का? आलं का लक्षामध्ये? बघा कसा बसा ते कळलं, कसा बसा तो दिवस काढला. पुढे जाऊन 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 नाही 6 महिने उलटतायत, नाही 6 महिने उलटतायत. वडील निघून गेले, नवरा निघून गेला. विचार करा. आलं का लक्षामध्ये? त्याच वेळेला जाऊ दे, आज आजारी होते भरपूर दिवसापासून, आता काय तेच पुढे होतंय नाही होतंय. ट्रीटमेंट चालू होती बहिणीची, फेब्रुवारी महिन्यापर्यंत ट्रीटमेंट चालू होती. फेब्रुवारी महिन्यानंतर ट्रीटमेंट संपली. त्यांना सांगितलं रेडिएशन साठी. कोरोना चालू झाला, सगळं लॉकडाऊन झालं, त्यांनी सगळं बंद केलं, सगळं बंद केलं. ती होती कर्जतला.
काही नाही, असंच ते दिवस गेले, आता काही होणार नाही. पण एप्रिल महिन्यामध्ये या मधल्या पिरियड मध्ये जो काही आजारांनी जोर धरला, काहीच नाही. म्हटलं आता काय करावं, कसं बस काहीतरी नाटक करून तिला तिकडनं इथे डोंबिवली मधून त्या लोकांनी आणलं आणि आणून तशाच्या तसं आम्ही टाटा हॉस्पिटलला घेऊन गेलो. व्यवस्थित दिसायला काहीच नाही, पण तिकडनं त्यांनी सांगितलं जेमतेम हे 6 महिन्याचं आहे, जेमतेम हे 6 महिने टिकणार आहे. रात्रा तिला पण आम्ही गाडीमध्ये त्यांना सांगितलंय बघा असा विषय आहे. आता बघा घरी येतोय मे एंड, आणि मे एंड असताना झालं सुरुवात 6 महिन्याचा विषय होता, 1 महिना पण नाही. 3 जूनला सगळं आटपून घेतलं. एवढा प्रसंग ओढवलेला आहे आणि तरी सुद्धा का आम्ही खंबीर आहोत, आलं का लक्षामध्ये? तुम्हाला सांगतो मी, आताही तुम्ही त्या माऊलींना विचारा, एवढं आजपर्यंत देव 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 केलं, काहीतरी कामाला आलं का? काहीतरी कामाला आलं का? नाही आलं. एवढं केलं ना आम्ही, का नाही आलं? आलं का लक्षामध्ये? का नाही आलं? रीतीने केलं नाही, रीतीने केलं नाही म्हणून कामाला नाही आलं. आलं का लक्षामध्ये? रीतीने जर केलं ना तर आजही कामाला येतं. मी तुम्हाला सांगतो, दुःखाला आपण कितीतरी काही झालं तरी या दुःखाची आपण वाट नाही लावत. हे जे येणार आहे ते आपण नाही ओळखू शकत. हे प्रारब्ध आहे. प्रारब्ध जे आहे ना, हे प्रारब्ध हे भोगावंच लागतं. आलं का लक्षामध्ये? त्याच्याविषयी मी नंतर बोलीन. अशा प्रकारचे प्रसंग आमच्यावरती ओढवणार आहेत. यदा कदाचित आमची ही ज्या वेळेला जायची वेळ येईल, आईंनो आम्ही पण तयार आहोत का जायला? तयार आहोत जायला? नसेल तर तयार होत तर मार्ग काय आहे? हा मार्ग आईंनी समजून घ्यावा. काय मार्ग आहे? जर जडणी वैलानी ये भक्तीची ये वाटेला, तरीच पावशील अभ्यंग निजधाम माझे. बघा आता पेने, तुमच्या पण खिशाला पेने नाही का? आतापर्यंत असे किती पेन खिशाला आले, किती पेन खिशाला आले. हे टोपण जरी गेलं ना तरी आम्ही विचार करतो घरामध्ये ह्याचं टोपण असेल, हे आम्ही फेकून देऊ शकत नाही. कुठपर्यंत हे आपल्या खिशाला आहे, कुठपर्यंत हे जवळ आहे, कुठपर्यंत जवळ आहे तो पेन, कुठपर्यंत जवळ आहे तुमच्या खिशाला? जोपर्यंत शाई आहे तोपर्यंत. एकदा का शाई संपली तो पण असो किंवा नसो, जो मुकला श्वास आला तो जातोय नरकाला. बघा जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत सगळं. एकदा का श्वास संपलं, देह जाणार जाणार त्यासी काय बखाणार, त्यासी काय बखाणार, त्यासी काय बखाणार. देह जाणार जाणार त्यासी काय बखाणार. हे दबड जाणारच आहे. मग आज आम्ही हे दबड सोडायला तयार आहोत का? तो मार्ग फक्त सद्गुरूच दाखवतो. काय नेमकं आहे बघा, माता पिता बंधू बहिणी येतो न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक साजणी, तेथे तुझ सोडविना तेथे कोणी सोडविना. एका चक्र एका सद्गुरु वाचूनी. आता काय करायचंय? धर्म जागो सदैवाचा जेबा पर उपकारी. अंधळ्यास दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. आलं का लक्षामध्ये? काय मार्ग आहे? काय मार्ग आहे? कोणतं वर्म आहे? ऐसे वर्म मज दावी नारायणा. आलं का लक्षामध्ये? वर्म ते एक आहे. काय वर्म आहे? वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. संघ सोडून द्यायचा आणि एकनिष्ठ भगवंताचा भाव धरायचा. म्हणून संघ सोडी
आलं का लक्षामध्ये? आणि भाव दृढ करायचा आहे, दुसरा याला काही पर्याय नाही. मागचे जे संत आहेत, तुका म्हणे संती मागे हाची केला उपाय. बस म्हणून सुखे मी निजलो गा, शून्य सारून ते काय मार्ग आहे? संतांना शरण जावं लागेल. अंजन एक वेळा डोळे खाली तिरड, काय त्याचा परिणाम? धीर दुःख गेले, तुटले भ्रांतीचे पड. आलं का लक्षात? अशा प्रकारचा मार्ग आहे. सुखे मी निजलो गा हा त्याचा परिणाम आहे. आलं का लक्षामध्ये? मग काय रीत? काय रीत? रीतीला महत्व आहे. सगळ्या ठिकाणी रीतच नाहीये. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन याला दान, निज तत्व निज बोध स्वरूप मिळविले, नाव ठेवी याला भेद. सुखे मी निजलो गा, शून्य सारून ते त्रिकुट शिखरी गा, दान मिळे आई ते. बघा, तो सोडवणारा आहे. ही फक्त म्हणामणीचा विषय नाही. ज्या वेळेला दुःखाचा प्रसंग आहे ना, त्याच्यामध्ये मात केली का, हा तोच सांगू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला सुद्धा या गोष्टीला तयार राहावं लागलेलं आहे. चांगला व्यासपीठावरून बोलतोय, मग तू तयार आहे का? ह्याला जर कोणी असा प्रश्न विचारला तर त्याला काय उत्तर द्यायचं? माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आम्हाला तयार व्हावं लागेल. तयार जर आम्ही नसू तर भाऊ हा मार्ग समजून घ्या. आलं का लक्षामध्ये? जर गोष्ट आमच्या पदरामध्ये पडली नसेल, भरपूर आम्ही काय देवदेव देवदेव केलेलं आहे, पण जर ज्यावेळी गरज आहे त्यावेळी जर हे आमच्या कामाला जर नाही आलं तर त्याचा उपयोग काय? सांगा ना, उपयोग काय? सगळं केलेलं तसंच ना. आज म्हणेल ना आई, देव काय झालं माझ्या मुलासोबत? ठीक आहे, तुम्हाला तरी माहिती होतं. आलं का लक्षामध्ये? पण तिचं पटकन जातं, पटकन जो काय सोबतीचा जातो. आलं का लक्षामध्ये? कसं काय देवा तू असं केलं, तू हे केलं, तू ते केलं. आलं का लक्षामध्ये? लक्षात घ्या जरा तुम्ही, हा काय नेमका विषय आहे आणि काय नेमकी आमचं चालू आहे. का आम्ही देवदेव केला आतापर्यंत? आई, का देवदेव केला आम्ही आतापर्यंत? माझ्या कुटुंबाचं सगळं व्यवस्थित होऊ दे, माझ्याकडे चांगला पैसा अडका होऊ दे, मुलींची लग्न होऊ दे, सगळं पैशाची भरभराट होऊ दे, गाडी येऊ दे, बंगला येऊ दे, मला अजिबात कोणत्या प्रकारचं दुःख नको. याच्यासाठी आम्ही केलं. मी तुम्हाला सांगतो, हे जे पण काही आहे ना, हे या सगळ्या भानगडी या प्रारब्धाच्या अधीन आहेत. काय बोललो मी? समजून घ्या. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. आलं का लक्षामध्ये? श्रीमंत झालो, गरिबी बोकांडी आली, निवडणुकीमध्ये निवडून आलो, परीक्षेमध्ये पास झालो, कोरोनामध्ये मरताना वाचलो. आलं का लक्षामध्ये? या सगळ्या भानगडी प्रारब्धाच्या अधीन आहेत. हेही एक प्रकारचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध हे कोणालाही चुकलं नाही, देवाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. बघा, तुम्हाला सांगतो मी, राम माहिती आहे ना, रामाचा राज्याभिषेक झाला. आज राज्याभिषेक आणि उद्या वनवासाला जावं लागलं. माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे का नाही माहिती आहे? अरे देवा देवतांना प्रारब्ध नाही चुकलं, आमचं प्रारब्ध कसं चुकेल? मी तुम्हाला सांगतो, प्रारब्ध तुम्हाला चुकवताच येऊ शकत नाही, पण प्रारब्धामुळे जी काय दुःखाची झळ आलेली आहे ना, त्या दुःखाच्या झळावरती मात करता येते. आणि त्याच्यासाठी यांचा सगळा खटाटोप आहे. बघा, तुम्हाला मी सांगतो, वडील मुकुंद पदू काटे, आई उषा मुकुंद काटे, भाऊ रोहित मुकुंद काटे,
बहीण सलोनी सैरभ मुकादम आणि हे काका एकनाथ पदू काटे, मधुकर पदू काटे, मोहन पदू काटे, चंद्रकांत पदू काटे, सूर्यकांत पदू काटे, आत्या सुनंदा देवीदास जोशी, ह्या सगळे जे उपस्थित आहेत नाहीये, जे आहेत त्यांनी ऐका, जे नसेल त्यांच्यापर्यंत हा मार्ग सांगा, त्यांच्यासाठी हे सगळं आहे. वर्म अजूनही तशाच्या तसं आहे. आता हे झालं ते झालं, याच्या पुढे अशा प्रकारचा प्रसंग तुमच्या समोर येऊ शकतो. मार्ग काय आहे? आज तशा प्रकारे जर आम्ही तयार नसू, ही गोष्ट समजून घ्या. काय मार्ग आहे बघा. आता आम्ही एवढं केलं ना, ते तर आम्हाला नाही होते, ते तर आम्हाला काहीच कामाला येत नाहीये. मग नेमकं मार्ग काय आहे? काय संतांची ही मेक आहे. जर जडोनी वैलानी ये भक्तीचे वाटे लाट. म्हणजे मी थोडासा स्पष्ट बोलणार आहे. या व्यासपीठावरून आमच्यासारखी असणारी महाराज मंडळी खूप भूलभुलैया करत आहेत, म्हणून आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे. तुम्हाला सांगतो, अहो संतांची भूमी ही महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये ही का अशा प्रकारची स्थिती आहे? या व्यासपीठावरून सांगणाऱ्या माणसाकडे मार्ग नाहीये, या महाराजांकडे मार्ग नाही. आणि तुमच्याही डोक्यामध्ये विषय नक्की कोणाचं ऐकायचं सांगा ना. माझ्याकडे काही पर्याय नाही. आज हा प्रसंग कोणावरती येऊ शकतो. आज मी तयार आहे, तुम्हाला सुद्धा तयार व्हावं लागेल. दुसरा अजिबात पर्याय नाही. काय नेमकी हा मार्ग आहे? काय नेमकी हा भक्तियोग म्हणजे कन्सेप्ट आहे? जरा विचार करावा लागेल. आमच्या डोक्याचे भडे थोडस ते साईडला काढा. बघा जरा काय नेमकी ही संतांची मेक आहे. हे सगळं प्रॅक्टिकल आहे. मी उगाचच माझे सगळे इकडचे डॉक्टरचे धंदे सगळे साईडला सोडून या मागे नाही लागलेलो आहे. सुखाचा हा मार्ग आहे. आजही तशाच्या तसं सुख आहे. आजही कशाही प्रकारचं दुःख असो, जरी आम्ही मृत्यू जरी या क्षणी आला तरी जाण्याचा मार्ग आमच्याकडे आहे का? साधू संतांची कृपा आहे. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी 20 शतकामध्ये जी कामगिरी केली, म्हणून आज या साधू संतांकडे हा मार्ग आहे. मी तुम्हाला सांगतो, थोडक्यामध्ये ऐका. 83,99,999 योनी आणि हा तुमचा 84 लाखावा जन्म. एक एक योनी कोटी कोटी फेरा. तुम्हाला सांगतो मी, ब्रह्मदेवाला सृष्टीउत्पत्ती करता येत नव्हती. ज्या नामाविषयी मी बोलतोय आता, ज्या नामाच्या महिमाविषयी आज नाम 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 चालू आहे, पण नामाचा ठाव ठिकाण नाही. ते नाम, जे नाम भगवंतांनी ब्रह्मदेवाला दिलं, त्यावेळेला ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पत्ती केली, पण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. आणि आमचं सगळं तसंच चाललंय. आहार निद्रा भय मैथून ह्याच्यामध्येच आम्ही अटकलोय. ह्याच्या पलीकडे आम्ही जायलाच बघत नाहीये. ह्याच्यासाठी मनुष्य योनी आहे. कशासाठी मनुष्य योनी आहे? 84 लाखावी योनी उत्पन्न केली, कारण या बाकीच्या योनीमध्ये भरपूर पापच पाप आहे. पूर्वजन्मी पाप केले. बघा आता मी सांगतोय ना, माळा घाला हो, पवित्र तुळशीची माळ घाला. बघा आता आई, मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत आई तुम्ही जे केलं, हे देवाला आवडतं ते केलं का आपल्याला आवडतं ते केलं? देवाला आवडतं ते केलं ना. बघा आता हे म्हणतात देवाला आवडतंय ते केलंय. आलं का लक्षामध्ये? हा, बरोबर की नाही? देवाला आवडतंय ते केलंय ना. तुकोबा आणि ज्ञानोबा तुम्ही ऐकलंय की नाही ऐकले? हे सध्या तुम्हाला पटतात ना. बघा आता त्यांचं मी तुम्हाला सांगतोय. हो, ज्यांनी ज्यांनी देवाला आवडतंय ते केलंय ना. ऐका, तुकाराम महाराजांचं मत आहे. काय देवाला आवडतंय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. देवाला काय आवडतंय ते सांगतोय. तुकाराम महाराजांचं मत आहे, 21,600 वेळा जो अखंडित जप चालू आहे, त्या जपाला सन्मुख कसं व्हायचं हे तुम्ही कळलं का? तुम्हाला गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे का? प्रत्येकाने विचार करा. हे देवाला आवडतंय. हे जर नसेल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला राग आला तरी चालेल, माझ्या तुकाराम महाराजांचं मत आहे. हे जर मत मी नाही मांडलं तर हे नंतर मला साईडला घेऊन सांगतील तू काय बडबड केली.
यांनी उगाच मला इथं बसवलेलं नाहीये. तुम्हाला सांगतो माझ्याकडे दुसरा सोल्युशनच नाहीये. आलं का लक्षामध्ये? हो, बाहेर व्यासपीठ सहज मिळत नाही, इथं व्यासपीठ मिळतं, पण इथं जे आहे ते रोखोक बोलावं लागतं. नाही तर उद्या ते सांगतील तू आता तुझं काय आता बरोबर होत नाहीये, तुझं नामस्मरण ठीक नाहीये, तू आता वाया गेलेला आहे. जे पण आहे ते उत्तम गुण आहे का? देवाला आवडतंय ते केलंय का? आम्हाला आवडतं ते केलंय. आई आहे गळ्यात तुळशीची माळ. मग आता विचार करा, जाऊ दे आता, गेलं ते गेलं. या आईंना पण सांगा, या सगळ्यांना सांगा, यांची नावं घेतली या सगळ्यांना की हा भल्याचा मार्ग राजांनो समजून घ्या. जोपर्यंत श्वास आहे ना तोपर्यंत कबीर म्हणताय कशाला ढोल वाजवताय. आलं का लक्षामध्ये? एक जर श्वास निघून गेला बस सगळं खतम. आलं का लक्षामध्ये? मग घालता का आता आई माळ घालायची? आई माळ घालायची? बघा आई हो म्हणताय का? आईना नंतर घेऊ आपण झाल्यानंतर. हा, तुमचं काय म्हणणं आहे का? हो, कोण माळ घालायला तयार आहे? पूर्वजन्मी पाप केले, सांगतो ना मी तुम्हाला. हे त्यावेळेचं जे जन्मजन्मींचं जे पाप आहे ना, हे पाप मध्ये आडवं येतंय, जे अजून पण माळ नको म्हणतंय. मी तुम्हाला सांगतोय, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. ही व्यासपीठावरून बसली मंडळी ना 40-50 हजार घेते आणि त्यांचं तुम्हाला आवडतंय. आलं का लक्षामध्ये? आम्ही 1 रुपयाही घेत नाही. एका जनार्दनी मांडलेले दुकानं देतो मुलाविण सर्व वस्तू. मला संप्रदाय आहे, मला संप्रदाय आहे, मला परंपरा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुलं संप्रदाय परतेतून या. बाबांनी काल परंपरा सांगितली, त्या परंपरेतला मी आहे. आलं का लक्षामध्ये? घालायची आहे तुळशीची माळ? हा, नाही घालायची. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारी रे. अजून पण विषय सुख नाशिवंत सेवितात तिमिर कोंदले. तिमिर म्हणजे व्हिजनच नाहीये. डोळे आहे, डोळे आहे, दिसतंय पण व्हिजन नाहीये. व्हिजन, अरे भल्या भल्या संतांना व्हिजन नव्हती, परंपरेमुळे व्हिजन आलेली आहे. आले का लक्षामध्ये? डोळे असून उपयोग नाहीये, व्हिजन पाहिजे. व्हिजन नाही तर काय, डोळे असूनही त्याचा उपयोग नाही. 84 लक्ष योनी हिंडता दुःख भोगिले. मग आता मी कोणाला शरण जाऊ? अशांना शरण जा जिथे जिकडे निरंतरता आहे. धर्म जागो सदैवाचा जेव्हा पर उपकारी. आंधळ्यास दृष्टी देतो. आंधळ्यास म्हणजे कोण आंधळे? असे ज्याला दिसत नाही ते आंधळे का जे मान नको म्हणतात ते आंधळे? सांगा बरं. आता मी जरा स्पष्ट बोलतो, सांगा ना. तो मी काय इंग्लंड आणि अमेरिकेत बोलत नाहीये. मी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रांच्या मराठी भाषा ज्याला कळते त्यांच्या समोर मी बोलतोय. आलं का लक्षामध्ये? जन्मजन्मीचं पाप आहे आई. हे आज विचारा त्या आईंना किती दुःख असेल, पण बघा ते आई तयार होतात का? आलं का लक्षामध्ये? आणि 10-15 दिवसानंतर सबकुछ ठीक झालं. मग इकडे जायला मोकळं, तिकडे जायला मोकळं, काहीच नाही. पण सांगतो, लेकरू लेकरू असतं, लेकरू लेकरू असतं. त्याची आठवण जी आहे ही मध्ये आईला येतच असते. आईसाठी लेकरू कधी जातच नसतं. तुमच्या नाकातला आकाश प्रकाश आणि वारा तुमच्या पुरता मर्यादित का जगभर? मी सांगतो ना. आता आई मी तुम्हाला सांगतो, तुमच्या नाकावाटे येणारा श्वास आणि अमेरिकेच्या व्यक्तीच्या नाकावाटे येणारा श्वास एक का वेगळा? एक का वेगळा? तुमचा इंडियाचा आहे त्यांचा अमेरिकेचा आहे का? हा, तुमच्या नाकावाटे येणारा श्वास आणि डोनाल्ड ट्रम्प साहेबांच्या नाकावाटे येणारा श्वास. आज त्यांनी तर एकदम हळबळच उडवून टाकलेली आहे अख्ख्या जगभरामध्ये. आलं का लक्षामध्ये? आपला तो विषय नाही. श्वास एक का वेगवेगळा? हा, एकच आहे ना. माझे बाबा सांगायचे, तुमच्या नाकावाटे येणारा आकाश प्रकाश आणि वारा तुमच्या पुरता मर्यादित का जगभर? हे साधं डोकं नाहीये. हे फक्त परंपरेमध्येच तुम्हाला ऐकायला मिळेल. हे भरपूर आतापर्यंत ऐकलं असेल. आलं का लक्षामध्ये? श्वास जर जगभर आहे मग तुम्हाला काय अडथळा आहे? तुम्हाला काय अर्थ आहे? आता बाळाचा पण विचार करा ना. जोपर्यंत श्वासाची येरझार चालू होती तोपर्यंत सगळं, स्वतःची येरझार संपली, शरीर तर तुम्हीच जाळलं ना. शरीर तुम्हीच जाळलं ना. मग गेलं काय?
श्वास ना, मग आजही आईचा श्वास चालू आहे का बंद आहे? मग मुलाला सोडून आहे का ती गोष्ट? मुलाला सोडून आहे? अहो हेच परमार्थामध्ये समजून घ्यायचंय. हे कळलं ना की थोडस माइंड सेट होतं. आणि दुःखाचे जे केणे आहेत, दुःखाचे बा केणे जाईल बापात सारे, आणि 84चे फेरे चुकती. बघा ही संतांची मेघ आहे. आलं का लक्षामध्ये? पण तुम्हाला सांगतो, किती पाप असू दे, जरी कल्मशाचा आदर तू भ्रांतीचा सागर व्यवहाचा डोंगर ओढू अशी कितीतरी मोठी असू दे, तरी ज्ञान शक्तीचे निपाडे हे अवेची का तोकडे, ऐसे सामर्थ्य चौकटे ज्ञानी ये. त्या नामस्मरणाने हरी उच्चाराने अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्र. आलं का लक्षामध्ये? काय प्राप्त होणार आहे? तुम्ही सांगताय माळ घालायला, काय प्राप्त होणार आहे? बघा आता तुम्हाला पुढे जे चाललोय ना, हा ओरिजिनल परमार्थ तुम्हाला सांगतोय मी. आलं का लक्षामध्ये? ही मनुष्यवृत्तीचं श्रेष्ठत्व काय आहे? जे नाम नाम भजन 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 21,600 जपा फक्त म्हणतात, फक्त म्हणतात, फक्त म्हणतात, पण रीत नाहीये. कसं जपायचं सांग ना भाऊ, कसं जपायचं सांग. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हवे तेवढे पैसे त्यांना द्या. 5 घेत असेल ना 10 द्या, 10 घेत असेल ना 50 द्या, लाखो रुपये द्या त्यांना. भाऊ जपा जपणे उलट प्राणाचा म्हणजे काय बाबू समजून सांग. सगळा गोंधळ चालू आहे ना. तुम्ही म्हणता ना बहुशास्त्र धुंडाईता वाड आहे, त्या निश्चय एक तोळूनच आहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधी, असं नाही तसं, तसं नाही असं, असं नाही तसं. आणि गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. ज्ञानबोध म्हणजे काय? संतांच्या कृपेने जो अनुभव येतो त्याला बोध म्हणतात. आणि तो झाल्यानंतर जो प्रबोध दिला जातो, ही रीत आहे. समर्थांचं तुम्हाला मी सांगतोय, मनाचे श्लोक बोलणाऱ्यांना सुद्धा हा मार्ग माहिती नसेल. मी तुम्हाला सांगतो, फक्त म्हणामणी चालू आहे. त्यांना फक्त सांगा ना, हे अनुग्रह आणि प्रबोध, हे बोध आणि प्रबोध काय ना भाऊ, तिथपर्यंत घेऊन चाल. हम हवे तेवढे पैसे त्यांना द्या, बिंदास त्यांच्या पायापडा. मी अजिबात काही म्हणत नाही. माझं तर हे 24 कॅरेट गोल्ड आहे, माझं हे ओरिजिनल सोनं आहे. मी काहीच तुम्हाला म्हणत नाही. तुम्ही जरी नाही ऐकलं तरी हे काय सडून जाणार नाहीये. हे थोडीच बाजारचा भाजीपाला आहे की 4-5 रुपये कमी करून त्याचा धंदा होईल. उद्या नाही गेलं तर घे बाबा, तसं नाहीये. हे जरी फुकट जरी असलं ना तरी त्याची किंमत आम्हाला माहितीये. तुमच्या श्वासाची किंमत काय आहे? श्वासाची किंमत काय? तुम्हाला सांगतो, श्वासाची किंमत आहे देव. आता देवाची किंमत जा बघा करा, ती किंमत श्वासाला लागू आहे. आलं का लक्षामध्ये? आईच्या उदरामध्ये असताना अखंड भजन केलं होतं, पटतंय का? संतांचं म्हणणं आहे, आईच्या उदरामध्ये असताना अखंड भजन केलं होतं. बाहेर आला, सांगितलं जशा प्रकारे आता भजन करू ना तशा प्रकारे भजन करीन. गायींनी माळ तोडली. मी तुम्हाला आता परमार्थाची सुरुवात सांगतोय. गायींनी माळ तोडली, आलं का लक्षामध्ये? आणि घेतलं याला. रडला का तो? रडत नाही. थोपट थोपट थोपटला. जोपर्यंत रडू होत नाही, जोपर्यंत चालू होत नाही ना, तोपर्यंत तिने चालू करून दिलं आहे. ते तुमचं चालू आहे ना आता, हे तिने तिथून सुरुवात झाली आहे, तिने चालू करून दिलेलं आहे ते. हो, तिची अजिबात मनमानी नाही. ती म्हटली नको ह्याला कशाच ह्याला चालू करू, ते काय झालं ना, तिला नोकरीतून काढून टाकलं जायची. तिला चालू करायला तिला पगार दिला जातोय. आलं का लक्षामध्ये? तिने त्यावेळेला चालू केलंय. आईच्या उदरामध्ये असताना सगळं अखंड चालू. गायीनी नाद तुटली, श्वास चालू झाला, पण धरणीचा वारा लागला. आणि मग किती वर्ष उलटली आता आई. तेच नाम जोडून घ्यायचंय. ते नाम जोडण्यासाठी तुळशी माळ घालावी लागणार आहे. तुळशी माळ घातल्याशिवाय हे जोडून देणारा जगाच्या बाहेर कुठला महात्मा नाही. मी तुम्हाला सांगतो, हे सध्या फक्त तुम्ही खूप भाग्यवान आहात. या मुलाच्या निमित्ताने हे शब्द तुमच्या कानावरती पोहोचतायत. दुसरं कोणी तर मोठं नाही तुम्हाला सांगायला. सगळं तुकाराम महाराजांनी असं केलं, नामदेव महाराजांनी असं केलं. काय सांगू आता? संतांचे उपकार सांगणार राजा, का त्यांचे उपकार मानतोयस तू? सांग ना मला, का त्यांचे उपकार मानतोय? त्यांनी काय दिलं तुला? आलं का लक्षामध्ये? काय संतांनी जोडलं? मी तुम्हाला सांगतो, तुकाराम महाराज म्हणतात, अरे उजळले भाग्याचा अवघी चिंता वाढली, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला. इकडे तोडलंय ना, इकडे जोडायचं. इकडे
इकडं जुळायचं आहे. मग काय मार्ग आहे? काय मार्ग आहे? ब्रह्मनिष्ठ, काल सांगितलं बाबांनी, श्रोत्रिय आणि दयाळू अशा प्रकारचा परंपरागत महात्मा. आलं का लक्षामध्ये? परंपरागत महात्मा पाहिजे. घेणं देणं आहे ना, मुलीचं घेणं देणं आहे फक्त आईला असतं, दुसरं कोणाला असतं का? हा, जोपर्यंत मुलगी आई होत नाही, जोपर्यंत तिच्यासारखी होत नाही, तोपर्यंत तिला काही नाही. एकदा का तिची मुलगी तिच्यासारखी झाली, बस काय त्यावेळेला त्या आनंद होतो. आज तुम्ही पण जर ही गोष्ट समजून घेतली या लेकराच्या निमित्ताने, किती आनंद होईल यांना, किती आनंद होईल आम्हाला. आलं का लक्षामध्ये? कोणीतरी एक इथे घडलं. तुटलेलं जोडायचंय, तुटलेलं जोडायचंय. हे जे अखंड भजन आहे ना, ते भजन या दुःखाच्या वेळेला कारणी येणार आहे. ही जायची रीत आहे. ज्या वेळेला काळ येतो ना, काळ ज्या वेळेला जायची रीत येते ना, त्यावेळेला हे शरीर देह आपल्या जवळ, त्यावेळी हा जो जीव आहे ना, तो देहाला आपल्या जवळ ओढतो. पण यमाची पावर तुम्हाला वाटतंय का? यमाची पावर. म्हणून बघा ना, जायच्या वेळेला बघा ना, काही असे काहीतरी वेगवेगळे असे हात आपण असे काहीतरी वेगळे धुंदीमध्ये वगैरे नसतात, ते असे मधल्यामध्ये असतात त्यांची गती. कारण पापच असतं ना, ते समजूनच घेतलेलं नसतं. तर मग काय, देह घेऊन ठेवतात. पण ही जी आहे ना, ही सोडायची रीत आहे. काय रीत आहे? काय रीत आहे? देव कुठे आहे? देव कुठे? आतच आहे ना. वसे उदयी देव तो जाणं ऐसा. आतमधले देव आहे, मग बघायचं आत का बाहेर? आम्ही आजपर्यंत बाहेरच बघितलं. आत बघा, आत करा मात. कोणी आम्हाला सांगायला चाललं नाही, कोणी आम्हाला सांगायला नाही आलेलं आहे. मुक्ताबाई म्हणते, अंतर्मुख होऊन करीते चिंतन, त्याने जनार्दन प्रगटला. आणि आम्ही त्याच गोष्टीला पारखी. कसा मेळ जुळायचा आमचा? तुळशी माळ घालून अंतर्मुख व्हावं लागेल. आता झालं किती अजून खायचंय आम्हाला? आलं तर बघा आता. आजा मेला पंजा मेला, बाप मसनात गेला, देखत देखत नापू पंतू, तोही तैसा झाला. आता तरी घ्या समजून. आलं का लक्षामध्ये? आतला देव तशा प्रकारे आतलं भजन आहे. जोपर्यंत श्वासाची येरझार आहे तोपर्यंत तुम्ही आहात. श्वासाची येरझार संपली, लोक घरातली काळे टाकून जातील तुम्हाला, किती पण काही असू दे. आलं का लक्षामध्ये? हा, मग मार्ग, आपली अस्तित्व, आपलं ओळख श्वासाचा येरझारीमध्ये का राहिलेल्या शरीरामध्ये? शरीर तर दबड, बॉडी आली का मग गेलं काय? ज्याच्यामध्ये ओळखायला होते ना श्वास, ते श्वासच निघून गेले. आले का लक्षामध्ये? मग भजन श्वासाचं पाहिजे, परमात्मा श्वासाचा पाहिजे का वैखरीचा पाहिजे? राम 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 राम. आणि मरायच्या वेळेला पॅरालिसिस झाला, वाचा गेल्यानंतर चालू आहे काही गाणचं, आणि मग पॅरालिसिस झाला तर मग श्वास चालू आहे ना. ज्या वेळेला मरायची वेळ येते, आधी जाती वैखरी आणि मग जातो तो प्राण. मग भजन प्राणाला धरून पाहिजे का असंच आपलं? तुम्हाला सांगतो, सगळा सत्यानाश केलाय आमच्यासारख्या महाराजांनी. आलंय का लक्षामध्ये? तुम्ही खूप भाग्यवान आहात. बघा, समजून घ्या. ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे निजे सुख साक्षारू, तेथेची घर बांधिले, तुमच्या नाका वाटे येणारा श्वास आणि नाका वाटे जाणारा श्वास. यामध्ये आई तुमचं भजन दडलेलं आहे. नीट समजून घ्या. असं जर करायला गेलं ना, नाही ते पाप आडवं येतंय. त्याला कृपा लागते. शब्द कृपा, स्पर्श कृपा, दृष्टी कृपा. आणि ते नामस्मरण ज्या वेळेला कानामध्ये पेरलं जातं ना, त्यावेळी परिणाम होतो. आणि मग जन्मोजन्मींचे दुःख विसरशी. आलं का लक्षामध्ये? ती सिस्टीम आहे. ह्याच्या काहीतरी खानाखुना पाहिजेत ना. तुम्ही म्हणता बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, बघा आता मार्ग तुम्हाला सांगितला, रीत तुम्हाला सांगितली, तशा प्रकारे जर केलं तर त्याच्या खानाखुना काय उमटतात. ज्ञानोबा तुकोमांचं म्हणणं या, माझं म्हणणं नाही. काय खानाखुना उमटतात? सद्भावेनी जे भजन करी, हृदयी प्रगटता शिवरी, तेहीची चिन्हे बाहेरी क्षणा माझारी पालटती. पोटातून या उल्हासता, रंगी गाता बैनाचता, अंतरी द्रव झाला चित्ता, ते अवस्था बाह्य दिसे.
सुखासाठी तू करसी तमना, अंतरी सुखाची झाली जोडी. हाच मार्ग आहे, दुसरा कुठला मार्ग नाहीये. बाह्य रोमांच उभी गुढी, त्या स्वात्मानुभव सुखाची गोडी. नैनी रोकडी प्रवाहे, धन्य श्रीपाद मुरारी ओयान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी ओयान दुनिया केली बावरी. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी ही 20व्या शतकामध्ये कामगिरी केली, म्हणून हे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात. यान दुनिया केली बावरी, यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी ओयान दुनिया केली बावरी. आले का लक्षात? सात्विक आभरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारे. तुम्हाला सांगतो, हे काना कुणा आहे, तुम्ही सगळे जाणारे, आपल्या जवळचे सगळे जाणारे. भगवंताशी एक निष्ठ, फक्त हाच भाव टिकून राहतो, बाकी काही टिकून राहत नाही. कोणीही जाऊ दे, या क्षणाला मी जरी गेलो तरी मला फरक पडत नाही. या स्टेजला आपल्याला यावं लागतं. साधू संतांची कृपा आहे, मी तुला स्पष्टपणे सांगतो, मला यावं लागेल. मी आलोय का नाही तोडपणे नाही सांगत. तुम्ही मला तर संशय का, पण मला माहितीये कुठलाही प्रसंग माझ्यावरती ओढवू शकतो. मगाशी म्हटलं मी, काही नाही, निर्वाणीला फक्त सद्गुरू येतो. मला तयारी ठेवण्याशिवाय पर्यायच नाहीये. तुम्ही बघा आता, म्हणून यांनी बसवलेलं आहे आणि म्हणून एवढं बोलायची मी रिस्क घेतोय. नाहीतर इथे भरपूर बोलणार आहेत, पण हे बोलतात का? कारण तेही त्याच्या बरोबरच आहे, त्यांच्याने तुमच्यात काही फरक नाहीये. आलं का लक्षामध्ये? म्हणून सात्विक आभरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री, आशोत्या भितरी वाहताती. आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक कुठे धरून राहे. टाकी श्वास श्वासोर्ध्व भावे देखा, स्वरूप एक मिळवणी, एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. बरोबर त्यावेळेला बघा तुम्हाला जांभई आली. आलं का लक्षामध्ये? हे असंच असतं आई, की माझं पण तसंच व्हायचं आधी. आलं का लक्षामध्ये? हा विशेष, कारण आम्हाला ना महाराजांनी ते पोथ्या सांगितलेल्या आवडतात. हे असं बरं, ते जे काय सांगतात ना, हे असं करा तसं करा, ह्यापैकी काही करायची आमची लायकी नसते. एवढं सगळं कोण करणार आहे हो, पण तरी आम्हाला ते ऐकायला आवडतं. आणि आता हे बघा, आलं तर मी तर म्हणतो ना, त्या पोथीच्या बाजूलाच प्रवचन ठेवली पाहिजे. आलं का लक्षामध्ये? हो, त्यांच्यासाठी त्याचं अवेलेबल जर नसतील तर काय. आलं का लक्षामध्ये? ही 8 लक्षणे, स्तंभ, नामस्मरणाचा परिणाम सांगतो ना. ज्या वेळेला सुख येतं, ज्या वेळेला त्या सुखाची प्रचिती येते, आत्मस्वरूपाची ज्या वेळेला हा जीव एक येतो, त्यावेळेला देहावरती काय लक्षणं प्रकट होतात. स्तंभ म्हणजे घट्ट होतं, श्वेत घामाघूम होतो, रोमांच म्हणजे काय म्हणतात त्याला, हर्ष म्हणजे रोमांच उत्पन्न होतात, शहारे उत्पन्न होतात, शहारे, स्वरभंग, कंठ दाटून येतो, वेपथू असं कापायला लागतं. आलं का लक्षात? वैवर्ण्य, थोडासा रंगामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल दिसून येतो. लगेच समजतो हा नामस्मरण करतो का नाही करतो. बरोबर ना? त्या चेहऱ्यावरती बघून बघा कसे ते एक 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 टिपून टाकलेले आहेत आतमध्ये. वैवर्ण्य, अश्रुपात, डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात आणि प्रलय, देहाचा विसर पडतो. देह भाव टाकीती, इंद्रिये विषय विसरती, ते स्वभाव प्रचिती प्रकट होय. ज्या वेळेला बघा, ज्या वेळेला तुमची मुलगी असेल, नांदायला गेली, नांदता तिला लेकरू जायची होणार आहे. बघा आता काहीच होत नाही का? तुम्हाला किती मुलं आहे? 2. दोन्ही नॉर्मल डिलिव्हरी असतील ना? मग मोठा जो मोठी का खूप मोठा जो पण कोण असेल, ज्या वेळेला डिलिव्हरी झाली पहिली, काहीच नाही झालं, ते बघा. हा बोलायचा विषय आहे, हा बोलायचा विषय आहे. असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. हे कोण सांगते? हे कोण सांगते? बाजार बसवी सांगते, ते वान सांगते. आलं का लक्षात? त्यांनी काय सांगावं? हे इतकं इंग्रजी समजणे वाले को इशारा काफी आहे. बघा अहो, एक लेकरूला जन्म देताना इतका परिणाम होतो. ज्या वेळेला पुत्र ज्या वेळेला अनुभूतीला येतो त्यावेळी काहीच परिणाम होत नाही.
अहो काय दशा होती तुम्हाला माहिती नाहीये. आणि हे बाजारू बघा नुसते पैसे घालून वाया घालवतात सगळ्यांचं आयुष्य. विचार करा. अहो हा खरा ओरिजिनल परमार्थ आहे अर्जुना. जर जडानी वैलानी ये भक्तीचे वाटेला तरीच पावशील अव्यंग निजदाम माझे. समजून घेतलं अर्जुनाने. त्याला हे असं झालं. मग काय रिझल्ट आहे आता. मग काय तुमची अनुभूती. मग आता कसं वाटतंय अर्जुना. कसं वाटतंय. आलंय का लक्षामध्ये. कोणी गोंधळ केलाय हो. कोणी इथे येऊन देत नाही. पाप म्हणजे नेमकी काय. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार संशय चिंता जे काय आपले बसलेत ना. कसं होईल. अहो आज गळ्यामध्ये एक माळ घातलं तर किती विचार करावा लागतो बघा. मुलगी असेल तर तिचं लग्न होईल का. तिचं होय होईल का. या तुम्ही जर असेल तर आता माझ्यासाठी वेगळं बनवायला लागेल. हे गेल्यावरती घरी काय म्हणतील. पोरं काय म्हणतील. हे काय म्हणतील. ते काय म्हणतील. विचार करा. एक गळ्यात माळ घालायची असेल तर एवढे प्रचंड विचार. आलं का लक्षामध्ये. हा खरा जो अनुभव आहे ना हा तुम्हाला माहिती पण नाहीये. ते तुम्ही बघलं तुम्ही अजून लांब. अरे हे काय. हे तर भानामती आहे. हे तर चेतक आहे. अरे जसे त्याच्या खोबडीमध्ये नाही. जसे त्याच्या खोबडीमध्ये ऐकायची गेलं तर उद्या या सकाळी तिथं 5 वाजता. ऐक. आलं का लक्षामध्ये. जसे त्याच्या खोबडीमध्ये नाही आला विषय. आलं का लक्षामध्ये. ते कधीच ते पण त्रेतायुगाचं त्यावेळेपासून चेंज. तिथपासून एवढी डिस्क्रिपन्सी. तिथपासून एवढा भेद. तर आता काय नाही. आता तर नॉर्मलच म्हणावं लागेल. आलं का लक्षामध्ये. पण बघा समजून घ्या विषय. रिझल्ट काय. गुंतलो तो अर्जुन गुणे मुक्त झालो तोचपणे. मी माझी कमल सुमन रेखा सखू मीरा ह्याच्यातच आत्माराम सकाराम तुकाराम ह्याच्यामध्येच मी. आलं का लक्षामध्ये. मी अर्जुन. मी हे शरीर. तुम्हाला सांगतो मी भक्तीमध्ये बघा हा भक्तीमध्ये भजणारा आणि ज्याला भजतोय यांचं ऐक्य व्हायला पाहिजे. जर ऐक्य होत नसेल मरायची वेळ झाली तरी तुमचं ऐक्य होत नाहीये. तरी अजून तुमची इच्छा होत नाही माळ घालण्यासाठी. इट इज मॅन्डेटरी. माळ घालावीच लागेल. दुसरा पर्याय नाहीये. आता ते आडवा येतं मध्ये कोण घेईल. आलं का लक्षामध्ये. हा अहो तुम्ही पाणी भरताना हांडा पूर्ण साफ करून घेता. घाण नागेल नसताना सुद्धा. अरे प्रबळाचं भजन देताना अनुग्रहाने साफ नको करायला. गरज आहे माळीची. आलं का लक्षामध्ये. जर तुम्ही तशा प्रकारे जर केलं. आलं का लक्षामध्ये. देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडल्यानंतर मी या देहापुरता मर्यादित नसून मी विश्वव्यापक आहे. मी आत्मस्वरूप आहे. आलं का लक्षामध्ये. ही तुम्हाला अनुभूती येते. आईचं आणि मुलाचं शरीर जरी वेगळं असलं तरी लक्षात बघा संबंध हा एक असतो. तशा प्रकारे तुमचं आणि देव तुम्हाला वाटत असेल मी वेगळा आणि देव वेगळा. असं नाही. तुम्ही आणि देव हे एकच आहात. जोपर्यंत अनुभूती होत नाही तोपर्यंत हा बोलायचा विषय नाही. अर्जुनाला अनुभव आला. आम्हाला अनुभव आला. बघा अर्जुन काय म्हणतोय. गुंतलो तो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. निर्गुण येणे निराकार जाणे सदा माझे राहणे. निरंजनी 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 आम्ही बांधिले घर. निर्गुण निरंतर राहिलो से. बस आता मेहनत तरी चालेल का हो. का कारण जन्म आणि मरण या भानगडी या देहाला आहे. मी तर वारा आहे. हे देह मी नाही. हे शरीर ज्या सत्तेने चालतं ती सत्ता मी आहे. हे शरीर मला सोडायचं आहे आणि परत मला घेईल ना मी जन्म यासाठी देवा. आलं का लक्षामध्ये. जो इथपर्यंत पोहोचला आहे ना त्यालाच वाटतं आणि तोच तयार असतो जायला. बाकीच्या डोक्यामध्ये अजून संशय असतो. आलं का. कुठल्याही स्टेजला तो असू दे पण इथपर्यंत आम्हाला पोहोचता यायला पाहिजे. तसं जर पोहोचायचं असेल जर जडणी वैलानी ही जी भक्तीची ही वाट आहे. वाट ही सांगितली ना ही वाट आहे. इकडं तिकडं फिरून आणि तिथं त्यांना करून काही होत नाहीये. तो विषय जास्त नाही मला घेता आला. आलं का लक्षामध्ये. ही जी वाट आहे ही वाटेने जर गेलं तर अव्यंग आणि निजधाम म्हणजे तुमची सहज आणि ओरिजिनल स्थिती जी आईच्या उदरामध्ये असताना जे तुम्ही भजन केलं त्याच्या तशा स्थितीला तुम्ही याल. यासाठी आपल्याला पोचायचंय. हे जर तुम्ही केलं ना मग कुठं
कुठलाही प्रसंग तुमच्याकडे असू दे त्याला तुम्ही टॅकल करू शकता. मी तुम्हाला सांगतो हे एवढं जरी केलं ना तरी तुम्हाला असं वाटतंय दुःख येणार नाही, असं नसतं. जे काय दुःखाचे जे केणे आहेत ना ते आम्हाला पण आहे. आजही हे सगळ्या प्रकारचे जे आहे जे तुम्हाला लागू आहे ते आम्हाला मी असू दे महाराज, किती जरी मी महाराज असला तरी हे सगळ्यांना हे लागू आहे. पण आमच्याकडे हा जो मार्ग आहे हा मार्ग आहे. तुमच्याकडे हा मार्ग असेल उत्तम आणि नसेल तर समजून घ्या. जर जडणी वैलानी ये भक्तीची वाटेला तरीच पावशील अभ्यंग निजामाचे. हे जे काय मी बोललो तुमच्या किती कामाला येईल मला माहिती नाहीये, पण बाहेरून हे माझीच तयारी दाखवतंय. ज्या वेळेला माझा जायचा प्रसंग येईल त्यावेळेला मी किती चिंतन केले आणि मी किती ह्याच्यावरून बोललोय तेच मला काय कामा यायला येणार हे मला माहिती आहे. म्हणून मला तयारी ठेवल्याशिवाय दुसरा माझ्याकडे काय पर्यायच नाही आणि ती सत्यताच आहे. हो, कोणाकडे असं शिफारस पत्र आहे का? मैं तो नहीं मर सकता. हो, मैं तो नहीं मर सकता असं कोणाकडे आहे का शिफारस पत्र? नाही ना. हो, आज रात्र सुद्धा कोणाचा कार्यक्रम होऊ शकतो सांगता येत नाही. आलं का लक्षामध्ये? हो, आम्हाला आहे अपडेट करायला आमचा एससीके ग्रुप. आलं का लक्षामध्ये? झालेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये अर्पण करतो. मी खूप आभारी आहे की तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं आणि हा भल्याचा मार्ग सांगण्यासाठी मला तुम्ही प्रेरित केलेला आहे. वास्तविक पाहता हे असंच मी बोललेलो आहे, हे ऍक्च्युली तसंच आहे, पण आमची अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची मनमानी नाहीये. जे साधू संतांनी सांगितलेलं आहे तेच आमचा सांगण्याचा प्रयत्न आहे. कोणावरती कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही. करायचं असेल तर करा. झालेली सेवा तुम्हाला सर्व संतांच्या चरणामध्ये अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला मी, भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट, नाचता प्रेम चलित चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी प्रेम, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य म्हणतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.